नमस्कार मित्रांनो, संदीप बॉक्सर युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, काय मग कसं चाललंय? गणपती बाप्पा तर बसले आहे, एकदम जोरात चालू असेल तयारी तर विचारूच नका. आमच्याकडे पण मोठे मोठे मंडळ वगैरे आहे. त्या मंडळात चमचा गोटी वगैरे सगळे असे खेळ चालू आहे. तर मित्रांनो, तुमची भूमी वहिनी बघा काय करते. भूमी काय करते? झालं का बघ? झाडून काढत होते. मला तेवढं रूम आणि एवढं पोर्च झाडायची परवानगी आहे, त्यामुळे तेवढं करून घेते. काय म्हणते मग? काय नाही, आता आज माझं म्हणजे आजचा शेवटचा दिवस आहे. मग उद्या मी जाणार आहे वरती. उद्या मग मस्त मज्जा करणार आहे. उद्या मस्त मजा करणार आहे. आणि तुमच्या भूमी वहिनी मला वाजवायला जाऊन दिलं बरं का. त्यावेळेस मी मस्त बाकी जोरात. एक मिनिट, मागच्या वर्षीच आपलं लग्न झाले आणि मी म्हटलेच नव्हते तुम्हाला की जाऊ नका वाजवायला. तू म्हणली होती. मी असं काहीच म्हटलं नव्हतं. खोटं नको बोलू. मग जायचं होतं ना यावेळेस, का नाही गेली? गेलो यावेळेस, मी जाऊन आलो. मी बघायलाच गेलो होतो मित्रांनो. त्यानंतर मी लगेच तिकडेच कपडे घेतले, तिकडेच बसलो मस्तपैकी वाजवायला. तुम्ही इडली खायची का? नाही खायची. नाश्ता केला मी, मस्त नाश्ता पण दिला मला. ताईने चहा आणि बटर मस्त पैकी आराम केलाय भूमीने 3-4 दिवस. हा, मला सगळं मम्मीने आणि ताईने हातात दिलं 3-4 दिवस. मग काय म्हणते अजून? काहीच नाही. गणपती बाप्पा किती मोठी आरती चालते आपल्या इकडे या साईडला. हा ना, मोठी आरती असते. बसू द्या मला. बसू द्या. बघा दमली ती. बघा एवढं काम करून दमली ती, बघितलं ना? नाही हो, काम करून नाही जमले. मग बसले मी सरळ. काळी दिसते. तर उद्यापासून पुढचे 5 दिवस माझे. हा, मग 5 दिवसात धिंगाणा घालायचं की नाही? हा, मस्त एकदम राडा. भूमी, तुला माहिती आहे का, आपण आहे ना काहीतरी गेम खेळूया. हा, 5 दिवस आहे ना, मस्त पैकी चंद्रावर डान्स करूया. मी पण मस्त साडी पिढी घालतो आणि ते धापाधप डान्स करू. गणपती नाईट्स. गणपती नाईट्स किती खतरनाक आहे रे. हा, असं मंडळात मारतात ना, तसं आपण करूया सगळेजण. म्हणजे नवीन काहीतरी असली ना सोबत का मज्जाच येते. काही पण करता येतं सगळी फॅमिली एकत्र असल्यावर. हा, आणि मग ते मी मिस केलं. आणि कसं ना होतं थोडंफार, म्हणजे दिवसभर काही वाटायचं नाही, पण संध्याकाळची सकाळची आरती झाली का मग असं मनाला कसं तरी वाटायचं. संध्याकाळच्या त्यात काल मम्मीने आणि ताईंनी मोदक बनवले होते. मग मला आणखीनच कसं तरी झालं, अरे मला पण बनवायचे होते असं. बघा ना, किती अवघड असतं आहे ना भूमी पण हे. आणि तेवढ्या टायमात मी मोकार तिला त्रास दिलाय. नुसतं उठ, झोपते का? नुसतं उठ. किती वेळा म्हणलं भूमी तुला मी? भरपूर वेळा जाऊ द्या, सांग नाही इतका काही त्रास दिला एवढं नाही असं करायचं बरं. वाकड तिकडे तोंड करून नको बोलू. मी एवढा त्रास नाही दिला तुला. इटलीवाला करलेलं तुला पाहून बोंगा वाजवतोय. त्यांना सांगा ना मला नाही खायची. नाही, त्यांना कसं आमच्याकडे तो इटलीवाला आहे ना मित्रांनो, म्हणजे त्यांना ऐकायला पण येत नाही आणि बोलता पण येत नाही. पण ते इटली बरोबर त्यांना फोन लावला का ते व्हिडिओ कॉलवर बघतात तर मग म्हणतात हा इधर आणि काय ते खूप हुशार आहे. त्यांना लगेच कळतं का आपल्याला कुठं जायचं आणि कोणाला काय पाहिजे नाही. असे ना त्यांच्या इडलीच्या साईडने एक बॅनर आहे, त्यावर ना असं इडली आणि मेंदूवडा असं आहे ना, तर मग असं हात लावून सांगतात. हा, काय इडलीच्या आहे का मेंदू वडायच्या आहे? हा, तर भूमी ह्यावेळेस गणपती बाप्पा बसलेले आहेत, मग तुला असं वाटत नाही का तिकडे जावा, फिरून यावा? मी पिवला कोंडले आतमध्ये आहे ना, तिला कोंडले बघा हिने. आणि तिकडे मी झाड मारत होते ना, म्हणून मी दार बंद केलं. आली बघा, आणि लागावे काटकोन तो अशी करते माहिती का? पिऊ, तिच्या हातातलं बटर घेतलं मला ताईंनी सांगितलं. पिऊ चावणार नाही का? हा ना, वहिनी वाचल्या माहिती का मगाशी? तर वहिनीला कटकन चावली असते. मला पण चहा बटर दिलं होतं मगाशी. तर बघ, होय, मेथीची भाजी, कांदापात, मिरच्या, कोथिंबीर. रे पिऊ, तिकडे भुकायला नको जाऊ बाई, इकडे ये तू. तिला आवडलं का जाते ती. हा बा, ती पण तेच म्हणते. केसावर भांडी आली ग. मग टाकलं करायचं का? मकर भांडीच भांडी होऊन जाईल. नको, राहू दे. हा, कुठं होतो मी? काही नाही लागत हो आम्हाला. नको ते केसावर भांडे. पिऊ, आणि मागच्या वेळेस ना केस साचवली होती, मग आम्ही एवढं पातेलं घेतलं मम्मींनी. हा, नको मावशी, नको. कुठे गेली मम्मी? मम्मी वरती.
पट्ट्या कानातलं बिळातलं घ्यायचे का? हा ना. आता मी व्हिडिओ चालू केला म्हणून नाही म्हणलं बरं कसं का. आहे माहितीये का? हा घ्यायचं असो नसो आपुलकीने मम्मी कोणी पण आलं ना का थांबवत्या विचारत्या. लिटरली ना उन्हाळ्याचा सीझन होता ना तेव्हा आई ते रोज भाजीवाल्या काकू येतात ना, तर त्या उन्हाळ्यामध्ये आल्या नव्हत्या. तर मग ना उन्हाळा संपल्यावर इथं आल्या ना त्या भाजीवाल्या काकू, तर ना मम्मी कपडे धुत होत्या. भाजी तर घ्यायची नव्हती त्यांना, पण तरी मम्मी गॅलरीत आल्या कपडे धुता धुता, बरं आहे का हो तुम्हाला असं तसं विचारायला. इकडं घरात व्हायचं घरात नाही. काय इकडे तिकडं आ बस इकडं. बघा बसली आई, ती हुशार झाली ती, पण लय आगाव आहे ती. ती चावायला लागली तर कोणाचीच नाही, माझी नाही, कोणाचीच नाही, स्वतः मालकाला पण चावते ती. हा खरंय का नाही पिऊ? हा म्हणली ती. खरंय खरंय का नाही? खरंय का नाही? नाही खरंय का नाही? सांग लवकर. या पिऊला आंघोळ घातली का नाही? पिऊला आंघोळ घाला. त्या पिऊ खराब बाप्पापाशी होते. बसायचं ना. पिऊला आंघोळ घाला, खराब होती. पिऊला काही करा, पिऊ खराबच होती. पिऊला काही नाही, पिऊला दरवाजा खोलल्यानंतर पिऊ डायरेक्ट बाहेर अख्खं गाव फिरून परत घरात येते. नाही दरवाजा खोलल्यावर तिला पण आणि नको हिचं या टोनगीचं असं आहे, हिच्या मोठ्या कोणी कुत्रा भुकायला लागला का ती फक्त घरातूनच भुकती, बाहेर गेल्यानंतर हिच्यात काहीच दम नाही आहे. हा हिच्यात काहीच 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 भुकली किती जोरात. काहीच काहीच आवाज किती. काहीच काहीच दम नाही. पाहिलं ना अगं मगाशी चावंती. मगाशी अशी अशी करत होती बरं सांगितलं मला का. त्याने. ताई वहिनी पैसे अशी करत होती. तिचा बटर घेतला तिच्या बटर हातात. घेतला होता. पाहिजे का तुम्हाला? पाहिजे का पिऊ कशी बघती बघा. पिऊ देऊ देऊ देऊ. हा ते बघ. छुप छुप. हे बघा. यारीले जोरात भुकली वाटतं. अगं नाही बाई, ती खतरनाक केली आता. मित्रांनो एवढं मोठं एवढं छोटंसं कुत्रं आहे, पण आम्ही तिला घाबरतो. आहो तिकडे चावली तर- चावली बिवली तर लय अवघड आहे. ती दात अगं माझी एवढीशीच आहे पिऊ, आणि गं कापके माझी पिऊ. का गं माझे पिऊ गं माझे पिऊ. नाही गं नाही गं, लाडाला आली बरं काय ना. पिऊ पिऊ पिऊ. लय आगाऊ आहे पिऊ. नाही. लय त्रास देते पिऊ, माहिती का? पिऊ चाव चाव. तिला गोंजारायला गेले तर हिला असं वाटतं. काय दिसत नाही माहिती का? ते आंघोळ केल्यानंतर डोळे पण दिसते नाही तिचे. हा ना. दात बघा दात बघा, पाहिलं ना? Brush पिऊ नाही इकरी इकर. हा दाताचं लय अवघड आहे पाहिजे तिचे. मग अजून काय म्हणते? जायचं की नाही तुला फिरायला? कुठं कुठं फिरायला नाही रे कुठं नाही नेणार तुला फिरायला? तुला जायचं होतं ना? कुठं नाही. हा? तुमचं तर काही झालं का? जायचं नसलं तरी मनात आणून देत्या. चला घ्या आवरून. तिकडे आतले कपडे धुवायचे तुम्हाला, मी पण आवरून घेतो. चला मित्रांनो, आता 2-3 दिवसानंतर उद्यानंतर तुम्हाला मस्तपैकी भारी व्हिडिओ पाहायला भेटेल. हा काढला होता मस्तपैकी. काय गं भूमी? काय वरचं तुम्हाला मी विसरून गेलो यार. हा तुम्ही वाजवायला गेल्यावर पण एकदा व्हिडिओ काढा म्हणजे कळेल सगळ्यांना. काढणार ना, शेवटच्या दिवशी काढणार आहे मी. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो. चला बाय. मी बाय कर.